हॅलो फ्रेंड्स, आपल्या देशामध्ये बॅडमिंटनच्या स्पर्धा सुरू आहेत. ओके, मग हे जे प्लेयर्स आहेत ना, यांना बॅडमिंटन या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी फक्त या स्पर्धा भारतात घेण्यात आल्या. बॅडमिंटनमधला जो BAD बॅड शब्द आहे, त्याचा या बाहेरच्या जगाला माहितीच नाही ना बॅड काय असते. सगळं त्यांच्याकडे बेस्ट बेस्ट आहे. मग बॅड काय 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 गोष्टी बॅड होऊ शकतात हे त्यांना कळण्यासाठी आपण काय केलं, स्पर्धा भरवल्या. मग त्यामध्ये 13 जानेवारीला इतका डर्टी आणि अनहायजेनिक सगळ्या गोष्टी ठेवल्या. म्हणजे जगात इतकं शुद्ध वातावरण असतं, शुद्ध पाणी असतं, म्हणजे ते तिथल्या नदीचा पाणी ग्लास घालून पिऊ शकतात, इतकं शुद्ध सगळं असतं. अशा वातावरणातले प्लेयर आपल्याकडे आले, भारतात आले, आणि त्यांना कुठं ठेवलं, दिल्लीत ठेवलं. दिल्लीत कुठं, धुळ्यामध्ये. मग 13 जानेवारीला पहिला डॅनिश एक प्लेयर आहे, ती काय म्हटली, एवढं डर्टी आणि अनहायजेनिक आहे हे सगळं की आम्ही डबल डबल जॅकेट वगैरे घालून पळतोय आणि रन करतोय. मग हे झालं पहिल्या दिवशी. मग चौदा चौदा जानेवारीला काय झालं, एक वर्ल्ड नंबर 3 रँक 3 असलेला प्लेयर आहे अँडरसन नावाचा. तो म्हटला की इथली हवा एवढी पोल्युटेड आहे. म्हणजे त्यावेळी हवा बहुतेक 350च्या आसपास AQI होता. पण तुम्ही तो म्हटला की ही इतकी पोल्युटेड आहे, पॉप्युलेटेड काय म्हणतो, पोल्युटेड आहे की याच्यामध्ये आम्ही खेळूच शकत नाही. असा हा 14 जानेवारीला म्हटलं. आत्ता स्पोर्ट्स चालू झाले 2 दिवसात, तेवढ्या गोष्टी झाल्या. आणि याला म्हणायचं होतं की आपण दिवाळीत बोलवलं असतं तर बरं झालं असतं, कारण 2000 AQIला हा तर जिवंतच राहिला नसता. परत हे 2 दिवस झालं सगळ्या अनहायजेनिक वगैरे, ठीक आहे. आता 15 जानेवारीला स्टँडमध्ये कोण आलं असेल, म्हणजे एखादा मंत्री, खेळाडू, स्पोर्ट्स चीअर करायला कोण आला असेल स्टँड्समध्ये. स्टँड्समध्ये आला एक मंकी, माकड आलं बघायला मॅच. तिथं मॅच थांबवली, कारण काय माकड आपली फिरतच असतात. आला असेल स्टँडमध्ये, बघितलं असेल. ओके, एक प्राणी झाला. आता पुढच्या दिवशी 15 जानेवारीला काय झालं, माकड आलं, ते अनहेल्दी हवा, हायजीन नाही आहे, पाणी बरोबर नाही आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत. तेवढ्यात एक पक्षी आला, कबूतर. आणि त्यानं जे केलं काम करायचं आहे ते कबुतरानं, आणि त्यामुळं खेळ 2 वेळा थांबवला, एकदा नाही 2 वेळा खेळ थांबवला. कारण पक्षी आहेत भाई, पक्षी, माकडं. आमच्याकडे कसं जरा जंगल फील व्हायला पाहिजे ना. बाय द वे, हा वेन्यू आहे इंदिरा गांधी जे स्टेडियम आहे ना, तिथे हे सगळं चाललं आहे. आणि जिथे कधी माकड येते, कधी हे होते, कबूतर येते, अशा सगळ्या गोष्टी असताना हे सगळ्या जगामध्ये आपला ऑरा निगेटिव्ह झालेला आहे. ऑरा पॉझिटिव्ह असतो, तसा ऑरा निगेटिव्ह झालेला आहे. आता हे जे 2 प्राणी आहेत ना, त्या प्राण्यांना बघून अजून एक प्राणी म्हटला की मी का मागं राहून. मग तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. मैडम साफ हाल इतने लगे ना जाओ. तर ही गोष्ट आहे गोंडा मेडिकल कॉलेज, उत्तर प्रदेशची, ऑफकोर्स UP, जिथे सगळे प्राणी माझे मित्र वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. तर एका हॉस्पिटलमध्ये ही उंदरं फिरत आहेत. का का नाही फिरू नये, राईट? म्हणजे आपण भूतदया हे सगळे शब्द उत्तर प्रदेशपर्यंत पोचले असतीलच, पण प्राण्यांवर प्रेम करावं वगैरे, तर इतकं करावं की ते हॉस्पिटलमध्ये पण आले पाहिजेत. सगळ्या खेळतं वातावरण जे म्हणतो ते आहे हे. याला तुम्ही अनहायजेनिक वगैरे असलं गोष्टी वापरायच्या नाहीत. पेशंट आपले सेफली झोपलेत वगैरे तिथं, आणि सगळं व्यवस्थित चालू आहे ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जर उंदरं फिरलीत तर? याच याच गोष्टीवरून आपण आता पुढे जाऊया. दिल्ली मेट्रोमध्ये, आता दिल्लीमध्येच चालू आहे ना आपण, आता दिल्लीमध्ये बघितलं बॅडमिंटन, दिल्लीमध्येच चाललं आहे सगळं. तर दिल्लीमध्ये हा एक व्यक्ती आहे, तो लिटरली सुसू करत होता. अरे तू जा ना, तिथे आहे वॉशरूम, क्लीन ठेवतात. म्हणजे मुंबई पुण्याचं तर क्लीनच असतं आतापर्यंत तरी, कारण अजून बोलजुबा केसरी झालेलं नाही तिथं. पण दिल्या ना फॅसिलिटी, वाच ना तिथं की वॉशरूम इकडे आहे. हिंदीत लिहिलं आहे, मराठीत नाही लिहिलं असेल ऑब्व्हियसली, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. बट इंडियन सिविक सेन्स इथे असतो. अजून एक तुम्हाला इमेज दाखवतो. हे बघा, इथे काय लिहिलं आहे, कीप युअर सिटी क्लीन. आणि त्याच्या साईडलाच आयरनीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. म्हणजे आपण कसं कसं कधी कुठल्या एजमध्ये शिकवायचं ह्या गोष्टी की तुम्ही हे करू नका.
डेंजर म्हणजे इनक्रेडिबल गोष्ट आहे. आपण शिव्या देऊ शकत नाही कशालाही. आणि ह्या नॅशनल गोष्टी आहेत आपल्या देशातल्या आहेत. आता थोडं जे इंटरनॅशनल गोष्टी आहेत जशा की ट्रम्पला आता ग्रीनलँड पाहिजे राईट. मग मी हे एक मीम बघितलं लहान मुलं कशी रडतात की मला हे पाहिजे मला हे पाहिजे. तसा ट्रम्प करत आहे. मला त्याचा प्लॅन माहीत नाही. व्हेनेझुएलाचा प्लॅन माहीत असेल तुम्हाला, ऑइलसाठी सगळं केलं त्यानं. तुम्ही म्हणाल की ग्रीनलँडचं आणि डेन्मार्कवर ग्रीनलँडचं राज्य आहे. सॉरी, डेन्मार्क ग्रीनलँडच्या ताब्यात आहे. तुम्ही म्हणाल की हे कसं, तर हे जे मॅपमध्ये दिसतंय डेन्मार्क, ग्रीनलँड, USA, हे असं गोल वरून बघा, वरून हे सगळं एकच आहे. वरून घेतलं तर असं गेलं. हा मॅप आपल्याला असा फ्लॅट दिसतोय म्हणून, बट पृथ्वी गोल आहे, दुनिया गोल आहे. त्यामुळे तो USAच्या वरून असा फिरून इकडे येतोय. कळलं? तर USAला ग्रीनलँड पाहिजे. डेन्मार्क म्हणते आम्ही देणार नाही. मग नाटो नावाची एक संघटना आहे ती म्हणते की कसं असं कसं. मग US गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही तुमच्यावर हे लावतो, काय लावतो, टेरिफ लावतो. कुठे गेलं ती न्यूज? ओके, टेरिफ लावतो. टेरिफ तर ट्रम्प जो उठता बसता टेरिफचंच बोलतो आहे. म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये 10% लावतो आणि नंतर जूनमध्ये 25% वाढवून टाकतो. म्हणजे वाटच लावून टाकतो तुमची. 100ची गोष्ट 125ला वगैरे करून टाकतो. महागाई करून टाकतो, तुमची वाट लावून टाकतो. असं करत ट्रम्पला मला वाटतंय की ते USचं माउंट रशमोर आहे ना, हे माउंट रशमोर, तिथे एक 5वा फोटो त्याचा स्वतःचा लावायचा आहे. म्हणजे मी बघा काय केलं आहे. हे 4 जे आहेत ते महान प्रेसिडेंट मानले जातात युनायटेड स्टेट्सचे. याला स्वतःला तिथे एक स्वतःचा फोटो लावायचा असणार आहे. त्यामुळे तो सगळं करतो आहे. आणि बघूया यामध्ये काय होते. तर अशाच फनी आणि गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.